सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात पुन्हा चेकपोस्ट सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली। कोत्याव बोबला तालुका जत येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील भागात वाढती गुन्हेगारी, बेकायदेशीर वाहतूक तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सीमावर्ती भागात पूर्वीप्रमाणे पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त चेकपोस्ट पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून होत होत्या। गेल्या काही वर्षांपासून सीमा भागात अवैध दारू वाहतूक, बायोडिझेल साठा, वाळू तस्करी, जनावरांची तस्करी, गांजा तस्करी तसेच चोरीच्या वाहनांची आंतरराज्य वाहतूक वाढल्याचं चित्र दिसून येत आहे। चेकपोस्ट बंद झाल्यावर या अवैध धंद्यांना अधिकच बळ मिळाल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। विशेषतः जत तालुक्याच्या सीमावर्ती भागातून कर्नाटककडे जाणाऱ्या प्रमुख महामार्गांवर रात्री अपरात्री संशयास्पद वाहनांची वर्दळ वाढली असून यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अपघात, लूटमार तसेच फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पूर्वी सीमावर्ती ठिकाणी 24 तास पोलीस, आरटीओ व महसूल विभागाचे संयुक्त पथक तैनात होते। वाहनांची तपासणी, कागदपत्रांची पडताळणी तसेच संशयित वाहनांवर तात्काळ कारवाई केली जात होती। मात्र सध्या ही व्यवस्था बंद असल्यानं अवैध वाहतुकीला मोकळं रान मिळालंय। वाहनधारक संघटनांनी तसेच स्थानिक ग्रामपंचायतींनी जिल्हा प्रशासनाकडे चेकपोस्ट पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। सीमा भागात पुन्हा चेकपोस्ट सुरू झाल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळेल तसेच कायदेशीर वाहन चालकांनाही सुरक्षितता मिळेल अशी प्रतिक्रिया वाहन चालकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या मागणीबाबत लवकरच प्रशासनाकडे निवेदन देण्यात येणार असून आवश्यक ती पावलं न उचलल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही संघटनांनी दिलाय। सीमा भागातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीनं चेकपोस्ट सुरू करण्याची गरज असल्याचं सर्वसामान्य नागरिकांमधून स्पष्ट होत आहे।